तुम्ही पाहताय राज्यातील आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 121 पैकी 118 कापूस खरेदी केंद्र सुरू, सीसीआयचा दावा। ग्राहक पंचायतने केला दिरंगाईचा आरोप। भंडारा व गोंदिया जिल्ह्यात कापूस खरेदी नाही। वर्षभरात 1000 कोटींचा कांदा निर्यात। 2023-24 मध्ये नाशिक जिल्ह्यातून 23,223 कोटींची निर्यात। नाशिक जिल्ह्यात सूक्ष्म सिंचनच्या झारीत 716 कोटी अडकले। राज्यातील 2.25 लाखांवर शेतकरी अनुदानापासून वंचित। तापमानाचा पारा आणखीन घसरणार, विदर्भ वगळता उर्वरित राज्यात उद्या पावसाची शक्यता। धुळे जिल्ह्यात किमान तापमान 4.4 अंशावर। कापूस पिकातील तोटा वाढला, उत्पादनात सातत्याने घट। लागवड क्षेत्रात मोठ्या घटीचे संकेत। देशात कापूस पिकातील खर्च व उत्पादन याचा कुठलाही मेळ बसत नसल्याची स्थिती आहे। पीक आतबट्ट्याचे ठरू लागले असून कुठलाही नफा त्यात हाती लागत नसल्याने पुढील हंगामात कापसाखालील क्षेत्रात मोठी घट होण्याची शक्यता आहे। चांदूर बाजारमध्ये सावकारांचा सुळसुळाट, तब्बल 25% व्याज भरून गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त। संबंधित विभागाचे दुर्लक्ष। कृषीच्या फळबाग योजनांचा बट्ट्याबोळ, अर्जाला पूर्वसंमतीची अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा, चौकशी करण्याची मागणी। कुंभमेळ्यामुळे केळीस उठाव, दरात किंचित सुधारणा, काढणीला गती। उत्तर प्रदेशातून मागणीत वाढ। नागपूरकर गारटले, किमान तापमान 2 अंशाने घट। विदर्भात सर्वाधिक गार संत्रानगरी, 1 जानेवारीला 14.3 सेल्सिअस तापमान। गोंदिया जिल्ह्यात कागदावरच 1415 हेक्टरमध्ये ओलीत। कलपाथरी प्रकल्पाअंतर्गत 9 गावे सिंचनाविना, केवळ 5000 हेक्टर क्षेत्रालाच लाभ। सीसीआयने कापसाचा हमी दर 100 रुपयांनी घटवला। उतारा कमी मिळत असल्याचे दिले कारण। कापसाचा दुसरा वेचा होत असून त्यामध्ये आर्द्रतेचे प्रमाण कमी झाले असले तरी रुईचा उतारा कमी मिळत असल्याच्या कारणाखाली भारतीय कापूस महामंडळाने कापसाचा हमी दर 100 रुपयांनी घटवला। सीसीआयच्या केंद्रावर सध्या लांब धाग्याच्या कापसाला 7421 रुपये दर मिळतोय। जालना जिल्ह्यात सोयाबीन खरेदी रखडली, नाफेडचा बारदाना संपला। 2900 शेतकऱ्यांच्या खरेदी केंद्रावर चक्रा। धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांचे धान व्यापाऱ्यांच्या घशात, अनेक खरेदी केंद्र बंद। कमी भावामुळे शेतकऱ्यांची गळचेपी, प्रशासनाप्रती नाराजी। मध्य प्रदेशात आता लसूण भाजीपाला पीक, 8 वर्षांपासून वाद। सर्वोच्च न्यायालयाने दिला याचिकेवर निर्वाळा। लसूण हे मसाला वर्गीय नाही तर भाजीपाला पीक असल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला। त्यामुळे मध्य प्रदेशात लसूण पीक हे शासनाच्या नियंत्रणातून मुक्त झाले असून आता शेतकऱ्यांना त्यांची कुठेही विक्री करता येणार आहे। त्याचबरोबर या निकालामुळे गेल्या 8 वर्षांपासून सुरू असलेल्या वादावरही पडदा पडला। धाराशिव जिल्ह्यात 5.25 लाख शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। 25% अग्रिम विम्यापोटी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील। 5,33,826 शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना पात्र। अवयव प्रत्यारोपण व उपचारांसाठी खर्च आता महात्मा फुले योजनेतून, रुग्णांच्या कुटुंबियांना सरकारचा दिलासा। कापूस उत्पादकांची परवड, सीसीआयनेही घटवले दर। शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, सीसीआय खरेदी केंद्रात ओलाव्याच्या प्रमाणानुसार मिळतोय दर। हमी दर 100 रुपयांनी कमी करण्यात आले। अकोल्यात वाढला थंडीचा चांगला जोर, जिल्ह्याचा पारा पोहोचला 10.3 अंशावर। रुग्णांमध्ये हे वाढ, पुढच्या आठवड्यात हवेत गारवा राहणार। केंद्रीय बोर्डांच्या शाळातही घुमणार आता जय जय महाराष्ट्र माझाचे सूर, लवकरच घेणार निर्णय, दादा भुसे यांची माहिती। यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची कोंडी, खरेदीचे मेसेज थांबवले। बारदानाच नाही, आता VCMFच्या केंद्रावर होणार गर्दी। दरवाढीच्या प्रतीक्षेत निम्मा कापूस अजूनही शेतकऱ्यांच्या घरात। व्यापारी म्हणतात जागतिक बाजाराने शक्यता मावळली, फेब्रुवारी आणि मार्चमध्ये कापसाची गर्दी वाढणार। धस जरांगे मुंडे समर्थक आमने सामने, एकमेकांविरोधात घोषणाबाजी। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हा दाखल। नांदेडमध्ये भाव 1000 वाढले, तूर विकायची की ठेवायची? 15 दिवसात झाली किंचित वाढ, शेतकऱ्यांना भाववाढीची अपेक्षा।
नाफेड मार्फत खरेदीसाठी 3687 शेतकऱ्यांची नोंदणी. हदगाव तालुक्यात 2516 शेतकऱ्यांना पाठवले SMS. 9 जानेवारीपर्यंत 15,000 क्विंटल सोयाबीन खरेदी. वातावरणातील बदलांचा संत्रा पिकाला फटका. फळगळ वाढली. उमरा परिसरातील चित्र. शेतकरी संकटात. उत्पादन घटण्याची भीती. धाराशिव जिल्ह्यात नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 195 कोटी रुपये देण्याचे आदेश. तक्रार निवारणचा विमा कंपनीला दणका. अमरावती प्रकल्पातून रब्बी हंगामासाठी 3 आवर्तन सुटणार. शेतकऱ्यांना दिलासा. पाणी मागणीसाठी अर्ज करण्याचे आवाहन. नायट्रेट आणि क्षारयुक्त पाण्यामुळे केस गळती. बुलढाणा जिल्ह्यातील टक्कल प्रकरणी प्राथमिक अहवाल. 11 गावात सर्वेक्षणात आढळले 100 टक्कल बाधित. पशुखाद्याचे भाव वाढले. दूध उत्पादक शेतकरी अडचणीत. 50 किलोच्या भुशाच्या एका बॅगसाठी 1500 रुपये तर कांडी पेंटच्या बॅगेला 1700 रुपयांचा दर. यवतमाळ जिल्ह्याला लक्ष्मी पावली. मुलींचा जन्मदर वाढला. लेकींच्या आगमनाचे स्वागत. वंशाचा दिवाच्या मानसिकतेत बदल. गोंदिया जिल्ह्यात नुकसान भरपाईचे पैसे आले पण KYC अभावी थांबले. 27,000 शेतकऱ्यांना प्रतीक्षा. बँक खाते पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू. मानवतमध्ये बारदाण्याअभावी सोयाबीन खरेदी ठप्प. शेतकरी अडचणीत. मानवत येथे 20 दिवसांनंतर सुरू झालेला काटा 12 तासात बंद. शेतकरी सोयाबीन घेऊन मागे परतले. ताप सर्दी खोकल्याच्या रुग्णसंख्येत वाढ. HMPVची विषाणू व्हायरसची भीती. काळजी घेण्याचे आवाहन. जालना जिल्ह्यात नाफेडकडून झाली 77 कोटींची सोयाबीन खरेदी. 1.5 लाखांपैकी 1 लाख क्विंटलचा शेतकऱ्यांना मोबदला. हळद 200ने वधारली. तुरीचा भाव मात्र कायम. हिंगोली बाजारपेठेतील स्थिती. हळदीची आवक वाढली. दोषींवर कारवाई होणारच. संतोष देशमुख हत्येप्रकरणी अजित पवार यांनी मौन सोडले. गुगलवरून होणार शेतीच्या नुकसानीचे पंचनामे. नारायणगावला ग्लोबल जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनाच्या वेळी माणिकराव कोकाटे यांची माहिती. पुणे विभागातील शेतकऱ्यांना 535 कोटींची पीक नुकसान भरपाई. नैसर्गिक आपत्तीग्रस्त 5.30 लाख शेतकऱ्यांना लाभ. सांगली जिल्ह्यात रब्बीसाठी 1 लाखाहून अधिक शेतकऱ्यांचा पीक विमा. जत तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांचा समावेश. अकोला जिल्ह्यात उत्पादक गटाकडून कापूस गाठीचा शुभारंभ. कृषी व्यवसाय प्रकल्पाअंतर्गत दहीगाव येथे 30 शेतकऱ्यांचा सहभाग. अकोला जिल्ह्यात नुकसानीची मदत खात्यात जमा होण्यास सुरुवात. 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर आगर परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. NPFAMच्या मसुद्याची सोमवारी करणार देशभर होळी. डल्लेवाल्यांच्या प्रकृतीची जबाबदारी केंद्र सरकारवर. लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी. राज्यातील अर्जांची सरसकट पडताळणी नाहीच. कोणाची तक्रार आली तरच त्या जिल्ह्यातील अर्जांची पडताळणी होणार. सिन्नर विभागातील 450 एकर शेतजमीन नापीक होण्याच्या मार्गावर. माळेगाव औद्योगिक वसाहतीतील जलप्रदूषण मुळावर. प्रजासत्ताक दिनी आत्मदहन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.